नमस्कार. जर तुमचं किंवा तुमच्या घरातील कोणाचं मोत्याबिंदूचं ऑपरेशन झालं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की ऑपरेशननंतर कोणती काळजी घ्यावी, डोळे स्वच्छ कसे करावे, आय ड्रॉप्स योग्य पद्धतीने कसे टाकावे, काय खावं प्यावं आणि अशी कोणती धोक्याची चिन्हे आहेत ज्यामध्ये त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. कारण ऑपरेशनच्या यशामध्ये शस्त्रक्रिया जितकी महत्त्वाची असते तितकीच महत्त्वाची असते शस्त्रक्रियानंतरची योग्य काळजी. तर चला सुरुवात करूया. मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाल्यानंतर शस्त्रक्रियेनंतरचे सुरुवातीचे अनेक दिवस सक्त संरक्षक चष्मा घालून ठेवणे महत्त्वाचे असते, जेणेकरून तुमचे डोळे सूर्यप्रकाश आणि धुळीच्या संपर्कात येणे मर्यादित होईल. पुरेशी विश्रांती घ्या, UV संरक्षित उन्हाळी चष्मा घाला आणि बरे होत असतानाच्या प्रक्रियेचा भाग म्हणून थोडेसे अस्वस्थ वाटेल हे गृहीत धरा. डोळ्याला खाज सुटते याचा अर्थ डोळा बरा होत आहे, पण त्यामुळे डोळा चोळण्याची इच्छा होऊ शकते, त्यावर मात करा. डोळे चोळणे, डोळ्यांना दुराचा त्रास होऊ देणे आणि जड वस्तू उचलणे किंवा पोहणे यासारख्या जड हालचाली टाळा. डोळ्यांना स्पर्श करण्यापूर्वी नेहमी आपले हात साबण आणि पाण्याने व्यवस्थित धुवून सुकवून घ्या. डोळे योग्य प्रकारे स्वच्छ राहावेत यासाठी आपल्या डोळ्यांचा चष्मा स्वच्छ ठेवा. निर्जंतुकीकरण बोळ्यांच्या मदतीने आपल्या पापण्या काळजीपूर्वक पद्धतीने स्वच्छ करा. वरची पापणी स्वच्छ करण्यासाठी खाली पहा आणि कुठलाही चिकट स्राव हळूवारपणे पुसून टाका. खालच्या पापणीसाठी हीच प्रक्रिया पुन्हा करा. की वर पहा आणि कुठलाही चिकट स्राव हळूवारपणे पुसून टाका. डोळे उघडे ठेवून पुसू नका. थेट डोळ्यात पाणी शिंपडू नका किंवा डोळ्यांवर दाब देऊ नका. नेहमी दिवसातून किमान 2 वेळा डोळे स्वच्छ करा. संसर्ग होऊ नये आणि डोळ्यांची आग कमी व्हावी यासाठी तुमच्या डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे डोळ्याच्या थेंबाचा वापर करा. सर्वात आधी आपले हात साबणाने आणि पाण्याने व्यवस्थितपणे धुवा. त्यानंतर ड्रॉपरच्या टोकावर कसलाही तडा गेला नाही हे तपासून घ्या आणि प्रत्येक वेळेस वापरण्याआधी बाटली व्यवस्थित हलवून घ्या. डोळ्यांमध्ये थेंब घालताना ड्रॉपरचे टोक तुमच्या पापण्यांना किंवा बोटांना स्पर्श करणार नाही असे पहा. आपले डोके थोडे मागे झुकवा. आपल्या तर्जनीचा वापर करून डोळ्याची खालची पापणी खाली खेचा, ज्यामुळे एक लहान कप्पा तयार होईल. आपल्या दुसऱ्या हाताने ड्रॉपरचे टोक खाली असेल असे धरा, म्हणजे ते थेंब घालण्यासाठी तयार होईल. वर पहा, मग खालच्या पापणीच्या कप्प्यामध्ये एकच थेंब पडेल अशा प्रकारे ड्रॉपर हळुवारपणे दाबा. 2 ते 3 मिनिटे आपले डोळे बंद करा आणि आपले डोके खाली वाकवा. आपल्या अश्रुवाहिनीवर बोट ठेवा आणि औषध आपल्या डोळ्यात तसेच राहावे यासाठी हलका दाब द्या. आपल्या चेहऱ्यावर जास्तीच्या औषधाचा ओघळ आला असेल तर स्वच्छ टिश्यूने पुसून टाका. आपल्याला एकापेक्षा जास्त प्रकारच्या डोळ्यांच्या थेंबांची गरज असेल तर पुढचा थेंब टाकण्याआधी किमान 5 मिनिटे थांबा. लगेच बाटलीवरचा ड्रॉपर काढून झाकण लावा व घट्ट करा आणि ड्रॉपरचे टोक पुसू नका किंवा धुवू नका. शेवटी कुठलीही उरलेली औषधे काढून टाकण्यासाठी आपले हात धुवून घ्या. संतुलित आहार घेतल्याने डोळा बरा होण्यास मदत होते. दररोज सुमारे 5 भाग फळे आणि भाज्या खा. रोज 8 ग्लास पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे आवश्यक प्रमाण कायम ठेवा आणि आपल्या डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी शुद्ध साखरेचे सेवन कमी करा. डोळा योग्य प्रकारे बरा व्हावा यासाठी तुमच्या पाठपुराव्याच्या सगळ्या भेटी न विसरता ठरवून घ्या आणि भेटींना उपस्थित राहा. संपूर्ण माहितीसाठी आणि व्यक्तिगत सल्ल्यासाठी कृपया तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. औषधोपचाराने कमी होत नाहीत अशा गंभीर वेदनांच्या बाबतीत सावध राहा. ही एखाद्या गंभीर समस्येची खूण असू शकते. डोळा बराच सुजला असेल किंवा लालसर झाला असेल तर तुमच्या डॉक्टरांनी त्वरित तो तपासणे आवश्यक आहे. डोळ्यातून अतिप्रमाणात स्राव येत असेल तर त्याकडे लक्ष द्या, कारण त्याचा अर्थ डोळ्याला संसर्ग झाला आहे असा असू शकतो. डोळ्यांना अचानकपणे कमी दिसू लागले तर तातडीने तुमच्या डॉक्टरांना दाखवले पाहिजे. या सर्व सूचनांचे पालन करून आणि आपल्या डॉक्टरांच्या संपर्कात राहून आपल्याला आपला डोळा सहजपणे बरा होईल हे सुनिश्चित करता येऊ शकेल आणि भविष्य काळासाठी आपली दृष्टी सुरक्षित ठेवता येऊ शकेल.